अमोल कोल्हे कोणी आम्हाला नाही माहित, पण मशाल जिकडे गेली तिकडे आम्ही जाणार. आपल्याला काय वाटतं? आपल्याला तुतारीच वाजवायची. तुतारी वाजवले की हलराव पाटील? अमोल कोल्हे. आढळराव पण पाहिजे होती, पण त्यांनी ना पक्ष बदलला, तिथे जात बदलली, त्याच्यामुळे आम्हाला आहे ना त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. कोल्हे की हलराव पाटील? अमोल कोल्हे. ते एकच आहे, आढळराव पाटलांनी पक्ष बदलायला नको होता. हलराव पाटलांनी पक्ष बदला नव्हता. आणि आज आहे ना पवार साहेबांवरती आमची भावना जात आता. नमस्कार, एसबीपी न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण शिरूर पट्ट्यातील चांडो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मध्ये धांडोळा लोकसभेचा महिलांची प्रतिक्रिया आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच का? हो, इथलंच. आज चांडोची जी यात्रा आहे, यात्रेचा मोठा उत्सव चालू आहे आणि गाड्याचा एक प्रश्न आहे. आता लोकसभेची निवडणूक आली आणि अजितदादा गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील आहेत आणि शरद पवारांकडून अमोलराव कोल्हे आहेत. नक्की योग्य खासदार कोण वाटतं तुम्हाला? आता योग्य खासदार मस्त आता आढळराव पाटीलच आहेत, पण आता त्यांनी एक दोन जागा सोडल्या. आता आम्ही ज्या वेळेस पासून मतदान करतोय तेव्हापासून मतदान आम्ही याला करतो, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला. कोणी काही गेलं तरी मतदान तिथंच होणार, त्याच्यात शंकाच नाही. मग आढळरावती नाराज आहेत? नाही, नाराज काय संबंधी, त्यांनी नाही तर राहील, ते अपक्ष राहिले तर निवडून आले ते. मग नक्की कोण, अमोल कोल्हे की आढळराव? अमोल. आता जिकडं मशाल गेली तिकडं आम्ही, मशाल गेली चिन्ह जिकडे गेलं तिकडं आम्ही, म्हणजे शिवसेना महायुतीकडे. अमोल कोल्हे कोणी आम्हाला नाही माहित, पण मशाल जिकडे गेली तिकडे आम्ही जाणार. अमोल कोल्हे कोण आहे आम्हाला माहित नाही. जिकडे मशाल गेली आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आम्हाला शिवसेनेचे म्हणजे आतापर्यंत आम्ही कट्टर, म्हणजे जेव्हा वेळेस आम्हाला मतदानाचा हक्क आला तो पासून आतापर्यंत शिवसेना तरी चालन, आली तरी चालन, पण शिवसेना असं म्हणणे. दादा आपले काय म्हणे, लोकसभेचे निवडणूक आली, आता यात्रेमध्ये गाडी चालू आहेत, नक्की गाडी कोणी चालू केली असेल? आता जनता म्हणते, काही म्हणतात आढळरावनी गाडी चालू केली, काही म्हणतात अमोल कोल्हेंनी केली. तुम्हाला काय वाटतं, नक्की गाडी कोणी चालू केली असतील? ऍक्च्युली गाडी हे कोणी चालू केलेली नाहीये. हे संसदेमध्ये जो प्रश्न मांडला गेलेला आहे त्याच्यामध्ये सर्व जनतेचे प्रश्न विचारात घेऊन की लोकांची एक शौकीन असल्यामुळे हे संसदेमधून परवानगी मिळाली. हे कसं आहे, श्रेय लाटण्यासाठी आढळराव म्हणणार मी केलं, कोल्हे म्हणणार मी केलं, हे सगळं चुकीचं आहे. हे लोकांचा एक संभ्रम तयार करायचा लोकांमध्ये आणि आपली पोळी कशी भाजून घ्यायची हे त्यांना बरोबर जमतंय. म्हणजे संसदेमध्ये प्रश्न मांडला म्हणून गाडी चालू झाली असं तुम्हाला म्हणायचं? हो, प्रश्न तर मांडला गेला पाहिजे. कोणती गोष्ट जर साध्य करायची असेल तर पहिला प्रश्न मांडावाच लागतो. भले आढळराव दादांनी पहिला प्रश्न उपस्थित केला, त्याच्यानंतर दादा खासदार नाही झाले. आम्हाला तर वाटत होतं दादाच खासदार व्हावा त्यावेळेस, पण मी पण कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा. आता त्यांनी पक्ष बदली केल्यामुळे तुम्ही काय थोडे नाराज आहात? हो, आम्ही नाराज आहे सध्या. आणि मी प्रॉपर मुंबईमध्ये राहतो, पण स्वतः आता 8 दिवस प्रचाराला आलो. मशालीचा प्रचार करणार आपण 8 दिवस गावाच्या साईडला उभे राहिले असते अपक्ष तरी ते भरघोस मतांनी निवडून आले असते. अपक्ष उभे राहिले असते तरी आता आमचा काय न इलाज आता आमचा काही नाही इलाज आहे. अशीच जनतेची प्रतिक्रिया आहे. आपल्या समोर या काही महिला पण आहेत, आपण या महिलांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. लोकसभेची निवडणूक आली, आता एक बाजूने आढळराव पाटील आहेत, एक बाजूने अमोल कोल्हे आहेत. योग्य खासदार कोण, का जनतेसाठी काम करणारा असा योग्य खासदार कोण वाटतं तुम्हाला? खासदार निवडायचं तुम्हाला, अमोल कोल्हे की आढळराव पाटील? अमोल कोल्हे. का आढळराव पाटील का नको? आढळराव पाटील नको नाही असं नाही, पण त्यांनी जो पक्षांतर केलंय ना ते नाही आम्हाला आवडले. म्हणजे पक्षांतर केल्यामुळे नाराज झाले तुम्ही? नाराज आहे आम्ही आढळराव पाटील. अमोल कोल्हे का शरद पवार गटाकडून लढतात, मग ते योग्य असतील असं वाटतं? हो, वाटतं योग्य असेल असं वाटतं. मग जर पुढच्या याच्यात जर निवडणुकीमध्ये निवडून आले तर जनतेसाठी निश्चित काही काम करतील असं काय वाटतं? हा, करतील ना, अमोल कोल्हे करतील. शरद पवारांच्या आदेशानुसार जर चालले ते तर जनतेसाठी भरपूर काम करतील. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतील, शेतकऱ्यांच्या संसदेमध्ये मांडून त्यांच्या समजा ते संसदेमध्ये मांडले तर त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचतील का? पोचतील. म्हणजे आपल्याला वाटतं 100% अमोल कोल्हे काम करू शकतात. अमोल कोल्हे काम करू शकतात. काय आपल्याला काय वाटतं, अमोल कोल्हे की आढळराव पाटील? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आढळराव पाटील का नको? हाच मुद्दा, त्यांनी पक्षांतर केलं ते. मग आपल्या क्षेत्रामध्ये काय आढळराव यांनी काही काम केलेलं नाही का? त्यांनी कामं भरपूर केली असं नाही, पण त्यांनी त्यानंतर जे पक्ष बदल केला त्यामुळे सगळी लोक त्यांच्यावर, जी जनता आहे ती नाराज झाली. म्हणजे फक्त पक्ष बदल केल्यामुळे जनता नाराज आहे? पक्ष बदल केल्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे. पक्ष बदल केल्यामुळे जनता नाराज आहे.
आता आढळराव पाटील तर निवडून येतील का अमोल कोल्हे निवडून येतील? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आढळराव पाटील का नको? प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे ना सर. प्रत्येक पण काहीतरी अमोल कोल्हेंनी कामं केली असतील किंवा आढळरावांनी काही कामं केली असतील ना. दोन्हींनी पण आढळराव दादांनी पण भरपूर कामं केले तिकडे. मग आढळराववरती नाराज का? तसं काय नाही, आता सगळे बोलतात अमोल कोल्हे येतील त्यामुळे. म्हणजे जनता म्हणते म्हणून तुम्ही अमोल कोल्हेच म्हणता? हो. म्हणजे आपल्या पसंतीचा अमोल कोल्हे आहे. आढळराव दादा पण आहेत ना. आढळराव दादा पण आहेत. हो. मग नक्की निवडून कोण येणार? योग्य खासदार कोण असेल? आता ते तर नाही सांगू शकत सर. पण तुमच्या आवडीचा असं का या इलेक्शन मध्ये शिवाय शेतकऱ्यांचे झाले, जनतेचा प्रश्न विचारणारे असे योग्य खासदार कोण येईल असं तुम्हाला वाटतं? मग दादाच येऊ शकतात. आढळराव पाटील. हो. दादाच येऊ शकतात. पाहूया आपण पुढे अजून जनता आहे आपल्या इथे. आपल्या काय जत्रेमध्ये दुकान लावलेलं आहे, हा दुकान आहे. मिठाई वगैरे सगळी. हा सगळे आहे. मिठाई रेवडी कशी पावशेर आहे? 40 रुपये. 40 रुपये पावशेर. मग आता खासदारकी निवडणूक आली, अमोल कोल्हे. खासदार निवडायचे. अमोल कोल्हे येईल ना. अमोल कोल्हे. हम्म. मग आढळराव पाटील का नको? येईल अमोल कोल्हे, जुना माणूस. जुना माणूस आहे. आढळराव पाटील जुने माणूस आहे, अमोल कोल्हे नवीन आहेत. पक्ष बदली चालू आहे सगळं. कोणी आढळराव पाटलांनी. मग आढळराव पाटलांनी पक्ष बदली केल्यामुळे आपण नाराज आहात. मग काय, हा बरोबर आहे ना, नाराज. आता आपण लय असता नक्की काय वाटतं? आपण लय खुश नाही दिसता. नाही एवढे खुश आहेत म्हणजे ऐका, ऐका. आपण जास्त खुश आहेत म्हणजे नक्की काय काय तुम्हाला कोण वाटतं? खुशीचा काहीच विषय नाही, फक्त एकच आहे की आढळराव पाटलांनी पक्ष बदलायला नको होता. आढळराव पाटलांनी पक्ष बदला नव्हता हा, पाहिजे. आणि आज आहे ना पवार साहेबांवरती आमची भावना जात आता. पवार साहेबांवरती भावना जास्त. हा, म्हणून अमोल कोल्हे. मग तुतारी का घड्याळ? तुतारी तुतारी तुतारी. तुतारीच. का बरं घड्याळ नको? घड्याळ नको. घड्याळ आतापर्यंत घड्याळ होतो इथं माग, पण आता तुतारी. तुतारी. आता तुतारी. धन्यवाद. हो नमस्कार. नमस्कार. आपण दुकान लावलंय का? आचारी आहेत का? हो. काय काढली आता? आता भजी, जिलाबी, बालुशाही, पेढे आहेत, म्हैसूर आहे, मिठाई भरपूर आहे. हो. लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर मिठाई कोणती वाटायची? आम्ही सगळे म्हैसूरच वाटतो आणि लाडू वाटतो. लाडू वाटणं बघ. आहे ना, आमचा जीवन रच राहायला पाहिजे. हा, आम्हाला आहे ना आढळराव पण पाहिजे होती, पण त्यांनी ना पक्ष बदलला, तिथे जात बदलली. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. मग का निवडणूक झाल्यानंतर लाडू वाटायचे का? वाटणार, लय वेळा वाटणार. हो, धन्यवाद. 1 टन लाडू वाटीन. 1 टन लाडू. हो. वा 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 वा. बाबा पण एकदम खुश आहेत आणि निवडणूक कधी होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हो. बाबा नमस्कार दादा, आपण लय खुश दिसता. काय बात आहे? दुकान वगैरे लावलेले, भाज्या भेळ वगैरे यात्रा चालू आहे, आता गाडी चालू आहे तिकडे. मग आता मग यात्रेमध्ये आता गाडा म्हणतात लोक, यांनी चालू केला, गाडा म्हणतात त्यांनी चालू केला. नक्की गाडा आढळराव पाटलांनी केला की अमोल कोल्हेंनी यांनी चालू केला असेल? दादांनी चालू केलं. आढळराव पाटलांनी. आणि जनता तर म्हणते अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये प्रश्न विचारला म्हणून गाडी चालू झाली. नाही तसं काय नाही, पण शक्यतो दादांनी चालू केलेलं आहे. म्हणजे दादांनी जास्त प्रयत्न केले. जास्त प्रयत्न केलेत बाजू. माझा लोकसभेमध्ये नक्की कोणता खासदार? आढळराव पाटील का अमोल कोल्हे? ते आता लगेच नाही सांगता येणार ते गोष्ट. पण आपल्याला मतदानाचा तर हक्क आहेच ना. मग आपल्याला योग्य खासदार तर निवडायचं. आढळराव पाटील. आढळराव पाटील योग्य खासदार वाटतं त्यांना. कोण असेल काय खासदार नक्की कोण? आढळराव पाटील की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. का बरं आढळराव पाटील का नको? नाही, पण नाही का आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरपूर काही प्रमाणात सुविधा उपलब्ध केलेल्या आहे. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेमध्ये उचलला म्हणून अमोल कोल्हे जास्त प्रभावित असतील असं तुम्हाला वाटतं? हो. आढळरावने पण शेतकऱ्यांसाठी काही कामं केलेलीच आहेत ना. हो, केलेली आहे, पण एक आमच्या मनानुसार अमोल कोल्हे यांना. अमोल कोल्हेच काम करतील असं आपल्याला वाटतं. हो. आजी तुम्हाला काय वाटतं? आढळराव पाटील का अमोल कोल्हे? काय सांगा आता, पोरी सांगा. पोरी सांगतील. तुम्ही तर भेळ खाताय म्हणलं, भेळ खाता खाता तुम्ही असं बोलायला पाहिजे. आता आपला खासदार तो काय दरवर्षी थोडी निवडायचा आहे. अमोल कोल्हेच आहेत ना. मग ती त्यांचं सांगा तुम्ही. मग नक्की तुम्हाला आता कसं खासदार योग्य एकदाच निवडायचा आहे? अमोल कोल्हे. का बरं का? आढळराव पण शिरूर तालुक्यात भरपूर फिरलेत. करू ना मग त्यांना मतदान. पण आढळराव का अमोल कोल्हे? अमोल कोल्हेला. अमोल कोल्हे. आपल्याला काय वाटतं कोण खासदार? अमोल कोल्हेच. मावशी आपल्याला काय वाटतं? अमोल कोल्हेच. आढळराव पाटील का नको? आता सांगताना सांगतोय, मग बघू नंतर. अमोल कोल्हे. आपल्याला कोणता योग्य खासदार वाटतो मावशी? तुमच्या इकडे कोण आहे म्हणले?
आढळराव आता तर तुम्ही अमोल कोल्हे म्हणले आम्ही बागडीचे ना. नागडीचे आहेत का मग जवळ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्येच आहात. दादा नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच का? इथलेच. मग आता खासदारकीची लोकसभेची निवडणूक आली आणि अजितदादा गटाकडून आढळराव पाटील आहेत आणि शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. मग आपल्याला योग्य खासदार कोण वाटतं का हा जनतेची कामं करू शकतो? कोणता योग्य खासदार निवडा? कोण असेल योग्य खासदार? आता असं आहे, आम्हाला कामाचा माणूस पाहिजे, नुसता संसदेत बोलणारा माणूस नाही पाहिजे, आमच्या सुखादुखात बोलणारा माणूस पाहिजे. त्याच्यामुळं असं आहे की आढळराव दादांना आम्ही मतदान करणार. आणि असं आहे, आढळराव दादा 8 दिवसाला त्यांच्या बंगल्यावर किंवा कुठल्या याच्यावर कुठलाही प्रश्न असतो म्हणजे दर रविवारी जनता दरबार हा, भरतो, जनता तिथे दरबार. तुम्ही जनता दरबारला भेट दिली तुम्ही? दिली, कंटिन्यूच असतो मी. जनता दरबारला हो. असता असतो, कंटिन्यूच असतो. समाजाचे काही प्रश्न घेऊन येतात, काही त्यांचे प्रश्न सुटतात का? सुटतात आणि सोडलेत मी कधी बरेचसे कोण सोडले. म्हणजे असे बरेच जणांचे प्रश्न सुटलेले आहेत. बरेचसे नाही म्हणजे तालुक्यातले किंवा कोणाचे शेती विषयातले, कुठं कोणाची मारहाणी असेल, कुठं कोणी विरोधक काय न कमी त्यांना तकलीफ देत असेल हा. ते दादांनी सॉल्व्ह केलेले आहेत आज. म्हणजे असे बरेच जणांचे प्रश्न सोडवलेले आहेत. हा, काही कसं असतं, काही कोणाचं ज्ञान द्यान नाही, पण इतर पक्षानुसार दबाव येतो आणि त्या दबावानुसार पुढच्याला दाबलं जातं. तसे दादा उघडपणे कार्यक्रम करतात. मग आता आपल्या गावची जत्रा आहे या चांडोवाची हा, आणि आता गाडे पण चालू आहेत, हा, गाड्याचा आवाज पण येतोय. हा. मग आता काही जनता म्हणते अमोल कोल्हेंनी चालू केले, काही म्हणतात आढळराव पाटील यांनी गाडी चालू केले. मग नक्की गाडे चालू केले कोणी, अमोल कोल्हे यांनी की आढळराव पाटलांनी? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, पहिलं दादांनी भरपूर खर्च करून तो प्रोग्राम राबवला आणि नेमकं काय झालं, यांची सत्ता आली आणि यांचा निकाल लागला. याच्या पलीकडे म्हणजे यांची सत्ता आली, यांच्या सत्ता असताना निकाल लागल्यामुळे श्रेय नक्की श्रेय अमोल कोल्हेला गेलं. असं झालं. अमोल पण कोल्हे लढले आढळराव दादा. नक्कीच श्रेय अमोल कोल्हेला गेले आणि लढले असतील तर ते शिवाजीराव दादा आढळराव पाटील असं जनतेचं हा, बरोबर आहे. प्रक्रिया आहे. तुम्हाला काय वाटतं खासदारकी आता निवडणूक आली, आपल्याला खासदार निवडायचा आहे, अमोल कोल्हे आहेत, आढळराव पाटील आहेत, मग नक्की खासदार कोण आले पाहिजे? का योग्य खासदार पाहिजे आपल्याला? खासदार योग्य मच पाहिजे. त्यांनी काय केलंय का, इकडे एकदा पळ तिकडे एकदा पळ, तुम्हाला सांगतो जनताचा फसवणूक केलेली त्यांनी. जनतासाठी जागा स्थिर नाही धरली. जागा स्थिर धरल्यास तिथं तर कांद्याचा बाजार वाढला, कांद्याला भरपूर बाजार दिला, शेतकऱ्यांचा मरण नसतं झालं. शेतकऱ्यासाठी फार तुम्हाला सांगतो सगळं वाटोळं केलं, शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलं. आता काय झालं की कॅनेलला पाणी नाही, शेतकरी जळत पाणी वाट पाहत आहेत पाण्याची, केव्हा पाणी येईल म्हणून. हा, कॅनेलला पाणी कोण देऊ शकतं का, कोणता खासदार देऊ शकतो? आता खासदार कांचा पाणी सोडतोय त्याच्यावर आंदोलन राहणार आहे. पण आपल्या आवडीचा खासदार कोणता? आवडीचा अजून बोलताच येत नाही आम्हाला. पण खासदार तर निवडावंच लागणार ना. मग आता मतदान येते होय ना, निवडून येईन कांचा येतोय त्याच्या नेमके सांगता येत नाही ना. मतदान होईल, तुम्ही मतदान केलं तर मतदान होणार आहे ना. मग खासदार कोण नक्की होईल? नेमकी सांगता येत नाही खासदार कांचा होईल. आढळराव पाटील का अमोल कोल्हे? अमोल कोल्हे होणार असं दिसतंय अंदाज. पण पाणी सोडलं तर अमोल कोल्हे होईल आणि नाही पाणी सोडलं तर शिवाजीराव राजा होणार आहे. पाणी सोडलं तर अमोल कोल्हे होतील आणि नाही सोडलं तर शिवाजीराव दादा आढळराव पाटील होतील. हा, मग हे मला असं स्पष्ट म्हणणं आहे. दादा आपल्याला काय वाटतं? आपल्याला तुतारीच वाजवायची. तुतारी वाजवायची आणि गाड्याला घालायचं नाही का आता? नाही तुतारीच मग वाजवायची. आढळराव की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. दादा आपल्याला काय वाटतं खासदार कोण निवडून आला पाहिजे? काही सांगता यायचं नाही झाले. नक्की योग्य खासदार कोण असणार? तुतारीची. तुतारी. मग आढळराव काय केलंय? आता काही नाही सांग, तिकडच करेल लोकांना जास्त. मग जनतेचा कल अमोल कोल्हे यांच्याकडे आहे.